जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके. तर मित्र, आपलं जे सर्व ते तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले. तर तुम्ही इथं आता इथून कोणता एक इमेज इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या त्या इमेजवर तिथे क्लिक करायचं. त्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत आणायची. परत स्वतः येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला तो आपल्या इथं ॲड करायचा. तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या सर्वात ह्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या त्या ॲडवरती इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या बीटमध्ये जायचं. त्यानंतर ऑटो जनरेट बीट्स इथं करून घ्या, म्हणजे जे काय आपली इथे बीट असतील ते ऑटोमॅटिक इथे जे ते जनरेट होऊन जातील मित्रांनो. तर वेट करूयात मित्र आपण बीट जे ते जनरेट होईपर्यंत. तर मित्र, अशा प्रकारे बीट आपली इथं जनरेट झाले. तर जनरेट झाल्यानंतर आपल्या इथं राईटवरती क्लिक करायचं. तर आता आपल्याला जे ते बघा काय वरती तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये. तर इथं बीट मोर दिसत आहे. तर आता आपल्याला बीट वरती इथं येऊन जायचं. बीट वरती इथं आल्यानंतर आपल्या जे मित्रांनो इथं काय करायचं मित्रांनो, त्याचे आपल्याला इथं स्प्लिट करायचे. आणि आता बघा मित्रांनो, बीट 1 पर्यंत येईपर्यंत जेवढे काही इथं तुम्हाला खालती बघा मित्रांनो येलो डॉट दिसत आहेत, तर ते येलो डॉट म्हणजे आपली बीट आहेत. तर त्या डॉटनुसार इथं आपले जे काही इथं इमेजेस असतील ते अशा प्रकारे इथं स्प्लिट करून घ्या. त्या येलो डॉटवरती यायचं आणि आपला इमेज जो काय असेल तो अशा प्रकारे इथं स्प्लिट जिथे करून घ्या. तर मित्रांनो, बीट 1 पर्यंत जेवढे काही डॉट असतील त्या डॉटनुसार इथं तुम्ही इमेजेस स्प्लिट करून घ्या. तर मी आता इमेज जे आहे ती इथं स्प्लिट करून घेतो. तर इमेजेस वगैरे इथं आता डॉटनुसार इथं झाल्यानंतर आपल्या जिथं काय आता बीटनुसार वरती तुम्हाला व्हाईट कलरमध्ये इथं दिसत आहे. व्हाईटमध्ये बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला बीट दिसत आहे 1. तर तिथं आता बीट 2 येईल. तर तिथं येऊन आपल्याला इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर बीट 2 वरती आल्यानंतर इमेज तो स्प्लिट करा. परत आता बीट 3 वरती जिथे आपल्या येऊन इथं आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. परत आपल्या बीट 4 येऊन इमेज स्प्लिट करायचा आहे. तर मित्र, अशा प्रकारे आता इथं जेवढं काय बीट असतील तर त्या बीटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या. ओके. तर मित्रांनो, इथं इमेजेस स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो काय आपण इथं बीटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपले इथं जेवढे काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन काही इफेक्ट जे असतील ते आपले इथं अप्लाय करायचे आहेत आता. ओके. तर मित्र, आता ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत जे आता आपल्याला इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला बघा एक अशा प्रकारे ट्रिपल वाईफ हा जो ॲनिमेशन आहे तो इथं भेटेल, तो अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला रॉक वर्टिकली द्यायचं आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली द्या. तर हेच 2 इमेजेस आपलं सॉरी मित्रांनो, हेच जे 2 ॲनिमेशन आहेत तेच आपल्या इथं रिपीट अप्लाय करायचे. तर हे रिपीट अप्लाय कुठपर्यंत करायचे ते तुम्हाला मी इथं सांगून देतो. तर आपल्याला जे ते थोडंसं पुढे यायचं मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं 4 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला रॉक हॉरिझॉन्टली आणि वर्टिकली हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या 4 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये यायचं. कॉम्बमध्ये नंतर स्टेच अँड डिसॉर्ट हा जो ॲनिमेशन आहे तिथं अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बमध्ये येऊन ट्रेंड 4 द्या. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्याला इनमध्ये येऊन जायचं आहे. तर इनमध्ये आल्यानंतर डायमेन्शन पझल हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या इनमध्ये येऊन इथं बघा एक स्विंग बॉटम लेफ्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बमध्ये येऊन जायचं. परत वेव्ह अँड स्लाइड द्यायचा आहे. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन जायचं आहे आणि परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रिपल द्यायचा आहे. रिपल दिल्यानंतर परत नंतरचा जो काय आपला शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये येऊन आपल्याला क्रिस क्रॉस
शेक अशा प्रकारचा जो एक आहे तर मित्रांनो अॅनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. तर अॅनिमेशन वगैरे तर झालं ना, आता आपल्याला इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आणि आपल्याला तिथं 4 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं मित्रांनो, स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला जिथे 3 लेअर मिरर अशा प्रकारचं एक इथं भेटेल. इथं मित्रांनो इफेक्ट तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज पुरती इथं करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे असेल ते तिन्ही फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे सेटिंग करून टाका. तर केल्यानंतर आपल्या नंतर तर जे ते 10 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला एक अशा प्रकारचा पिटल्स अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट आहे तिथे भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज पुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो त्यानंतर आपल्या जे सुरतला येऊन जायचं आहे. परत 2 इमेजच्या मधात व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला लुमिनी फ्लॅश अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, ट्रान्झिशन इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून अप्लाय टू ऑल करा, म्हणजे जेवढे काही बॉक्स आहेत त्या बॉक्सेसमध्ये हा ट्रान्झिशन इफेक्ट इथं लागून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे जो काय आपलाचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जो आपलाचा व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्र आपल्या जे त्याच्या ते व्हिडिओचा त्या व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जिथे आपल्या इथं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.